आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांचा चिवडा। मुरमुऱ्यांच्या चिवड्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मक्याचे पोहे, प्रमाण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त करू शकता। 1 वाटी शेंगदाणे, लसूण सोलून हा असा उभा उभा चिरून घेतलाय, थोडासा कढीपत्ता, थोडंसं 1 वाटी डाळवं, 1 चमचा हिंग, 4 मिरच्या बारीक कापून घेतल्या हिरव्या, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा काळं मीठ, अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे पिठी साखर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडर नसेल तर त्या जागी तुम्ही 1 छोटा चमचा सायट्रिक ॲसिड वापरू शकता। या ठिकाणी मुरमुऱ्यांचं पॅकेट आहे, हे अर्धा किलोचं आहे। हे आता आपण आधी गाळून घेऊया, नीट त्यातलं कचरा साफ करून घेऊया। अशा प्रकारे थोडे थोडे करून सगळे मुरमुरे आपल्याला चाळून घ्यायचे। मुरमुरे चाळून झालेले आहेत, आता आपण कढईत थोडे थोडे घेऊन ते गरम करून घेऊया थोडेसे। मुरमुरे गरम झाले की त्यांचा आवाज लगेच बदलतो आणि ते हलके हलके होतात, हे बघू शकता। आता हे झाले आहे, हे आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आता इथे आपण त्यातले बाकीचे पदार्थ तळून घेऊया। तर या ठिकाणी तेल तापलेलं आहे आणि आपण सगळे आपले पदार्थ घेणार आहोत। मग तळून घ्यायचे, नाहीतर चिवड्यानंतर वाटूळ होतो। इथे आपण पोह्यांवर टाकूया। त्यात आपण शेंगदाणे घेऊया, शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाण्यांचा रंग बदलतो आणि त्यांची सालही निघते। बघू शकता शेंगदाण्यांचा रंग बदललाय, त्यांची सालही निघाली आहे। त्याचे डाळवं घातलं आहे, हे अगदी 1-2 मिनिटं करायचं आहे, ते लगेच होतं। ते ऑलरेडी भाजलेले असतात, त्याच्यामुळे हे अगदी थोडेच करायचे। आता या ठिकाणी लसूण घेत आहोत। लसूण, मिरची, कढीपत्ता यामुळे आपला चिवडा वाटूळ होऊ शकतो, म्हणून ते अगदी पूर्ण तळून घ्यायचे। मिरच्यांचे काप घेऊया। या ठिकाणी मिरच्या पूर्णपणे झाल्या, तुम्ही बघू शकता त्यांचा आवाज येतोय, इथपर्यंत मिरच्या होऊ द्यायच्या। मक्याचे पोहे, आता चिवड्यात तिखट हळद मिक्स करूया। सो आपण हळद, तिखट आणि हिंग हे पदार्थ एकत्र केले आणि त्यावर गरम तेल टाकणार आहे, जे आपल्याकडे इथं शिल्लक आहे त्यातलं थोडं तेल आपण या जिन्नसमध्ये टाकून एकत्र करायचं। बघू शकता तुम्ही, ते छान फोडणी बसलेली आहे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला आपल्या चिवड्यावर टाकायची। आता आपण हे पदार्थ मिक्स करून घेऊया। सगळे पदार्थ गरम गरम आहेत। आता हे पदार्थ सगळे गरम गरम आहेत, ते आपण मिक्स करून घेतलेले आहेत। आता त्यात आपण घालूया आमचूर पावडर, पिठी साखर, काळं मीठ, चाट मसाला आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया। आहे मी बघू शकता अजिबात तेलकट नाहीये। इथे आपला चिवडा रेडी आहे।